या सर्वांबरोबर आणखीन एक मुद्दा या कोकणातल्या अनेक ठिकाणचा राहिला की या पुढच्या काळात वाडीजोड कार्यक्रमातनं गावातल्या ज्या सर्व वाड्या वस्त्या आहेत या जोडण्याकरताचा वेगळा कार्यक्रम आपल्याकरता झाला पाहिजे, तर मग त्यामुळे या सर्व दुर्गम भागातल्या वाड्या जोडल्या जातील। जसा एक निर्णय आता आपल्या सर्वांकरता झाला की यापूर्वी फक्त द्राक्षापासून वाईन बनवायची असेल तर त्याला अबकारी करातनं सूट होती, पण या पुढच्या काळात कोणत्याही फळा फुलापासून मग आपल्या भागातल्या ज्या फळं आहेत की जी नाशवंत होतात की जी ती मार्केटमध्ये जाऊ शकत नाहीत अशा सर्व फळांपासून वाईन बनवण्याकरता आणि त्याला अबकारी करातनं सूट मिळण्याची व्यवस्था या सरकारने केली। यामुळे पुन्हा एकदा एक वेगळा व्यवसाय आणि त्यानिमित्तानं बागायतदारांच्या उत्पन्नाला हमी भाव त्याला पैसे मिळण्याचं काम या निमित्तानं होईल। असेच कोकणातल्या या सर्व पट्ट्यातले मच्छीमारांचे अनेक प्रश्न आहेत। या मच्छीमारांचे प्रश्नांचा मग ते LED लाईटच्या बाबतीतला प्रश्न असेल, परप्रांतातनं येणाऱ्या जास्त अश्वशक्तीच्या बोटींचा प्रश्न असेल, तसंच मासेमारी संकट निवारण निधीमधून मासेमारी करताना मृत झालेल्या कर्मचाऱ्याच्या मासेमारी करताना मृत झालेल्या मच्छीमाराकरताची विम्याची त्याची रक्कम त्याची वाढवण्याकरताची तरतूद तिचं मागणी आपण करणार आहोत। मच्छीमारांच्या ज्या योजना आहेत 50% अनुदानातल्या मच्छीमारांना मिळतात त्याच्यामध्ये उत्पन्नाची अट आहे आणि त्यामुळे अनेक मच्छीमारांना त्या योजनांचा लाभ मिळत नाही, त्यामुळे त्या उत्पन्नाची अट शिथिल करून मिळावी असा मुद्दा आपल्या सर्वांचा आहे, तोही माननीय मुख्यमंत्र्यांकडे आपण मांडणार आहोत। तसंच ज्या डिझेलवरती सबसिडी मिळते ही सबसिडी वेळेत आणि ऑनलाईन प्रत्येकाच्या खात्यावर मिळण्याची योजना या पुढच्या काळात सरकारकडनं केली जावी की ज्यामुळे मग जो माझा मच्छीमार बांधव इथे कामकाज करतो त्याला पुढच्या काळात अधिक चांगल्या प्रमाणे काम करता येईल। या वर्षीचा मच्छीमारांचा हंगाम 2 महिने उशिरा झाला, त्यामुळेही त्यांच्या समोर मोठं संकट व्याजाचं आणखीन असं उभं राहिलंय। याकरताही या सरकारमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांना आपण आग्रह करणार आहोत की हे प्रश्न आहेत ते सोडवण्याकरता मी वेगळे मांडले पाहिजे तसं नाही, त्यांच्या सर्वांपर्यंत या प्रश्नाची जाणीव आहे आणि याकरताच महाजनादेश यात्रेच्या निमित्तानं आज आपल्या सर्वांपर्यंत माननीय मुख्यमंत्री येत आहेत। मित्रांनो, बोलण्यासारखं खूप आहे। ही कोकणची परशुराम भूमी आणि या परशुराम भूमीमध्ये आज मुख्यमंत्री येत आहेत। 5 वर्षापूर्वी 31 ऑक्टोबरला माननीय देवेंद्रजींनी या महाराष्ट्राची धुरा स्वीकारली। अनेक जणांना असं वाटलं होतं की या ठिकाणी हा राज्याचा सगळा गाडा हाकत असताना देवेंद्रजी कशा पद्धतीनं कामकाज करतील, परंतु आम्हा सगळ्यांना खात्री होती एक राष्ट्रीय स्वयंसंघाच्या मोशीतून तयार झालेला स्वयंसेवक, नागपूर महापालिकेचा महापौर, अनेक वेळेला विधिमंडळामध्ये सदस्य आणि ह्या अनुभवाच्या जोरावरती नक्की देवेंद्रजी यशस्वी होतील हा विश्वास आम्हाला होता आणि आज 5 वर्षाचा लेखाजोखा घेऊन आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद घेण्याकरता ज्या वेळेला माननीय मुख्यमंत्री या कोकणामध्ये येत आहेत त्यावेळेला आपण सगळ्यांनी त्यांचं मनपूर्वक स्वागत करायचं आहे, त्यांना शुभेच्छा द्यायच्या। देवेंद्रजी आगे बढ़ो, भारत माता की। माझा आवाज बसलाय, तुमचा बसलेला नाहीये। भारत माता की। वंदे वंदे छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदना अर्पित करतो। आज महाजनादेश यात्रेच्या या सभेमध्ये मंचावर उपस्थित राज्याचे माजी सहकारी मंत्री श्री विनोद तावडेजी, रवींद्र चव्हाणजी, आमदार प्रसाद लाड,
निरंजन डावखरे, प्रवीण दरेकर, कालिदास कोळंबकर, मधु चव्हाणजी, बाळासाहेब पाटील, बाळासाहेब माने, डॉक्टर विनय नातू, नरेंद्र पवार, किरीटजी सोमय्या, दीपक पटवर्धन, प्रमोद जठार, सुरेखाताई खरोडे, या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे महाजनादेश यात्रेला रत्नागिरीमध्ये पोचण्याकरता 3 तासाचा विलंब झाला. मला तर असं वाटलं की या ठिकाणी केवळ रिकाम्या खुर्च्या मला पाहायला मिळतील, पण एवढ्या भव्य संख्येमध्ये आपण हे जे स्वागत केलं, मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. खरं तर कोकणामध्ये महाजनादेश यात्रेने प्रवेश केला. फोंडा घाटामध्ये प्रचंड मोठं स्वागत झालं. कणकवलीला विराट अशा प्रकारची सभा झाली. राजापूरमध्ये तर त्या ठिकाणी केवळ स्वागत ठरलं होतं, पण तिथे आम्हाला सभा करावी लागली. 2000 लोक नाणारला ग्रीन रिफायनरी करा म्हणून त्या ठिकाणी मला निवेदन देण्याकरता आले होते. आता हे सत्य देखील आपण समजून घेतलं पाहिजे की सुरुवातीला विरोध झाल्यामुळे नाणारची ग्रीन रिफायनरी नाणारला करायचं नाही असा निर्णय आम्ही निश्चितपणे घेतला आणि ती अन्यत्र करायची असा निर्णय घेतला. पण त्या 2000 लोकांना मी जरूर आश्वस्त केलं आहे की तुमचं म्हणणं काय आहे हे मी समजून घेईन, कारण कोकणामध्ये 1 लाख लोकांना रोजगार या रिफायनरीच्या माध्यमातून या ठिकाणी मिळणार आहे. शेवटी आपल्या सरकारने नेहमी एकच नीती ठेवली आहे की जनतेला विश्वासात घेऊन कुठलंही कार्य केलं पाहिजे. त्या ठिकाणून मी निघालो आणि प्रत्येक गावामध्ये महाजनादेश यात्रेचं इतकं भव्य स्वागत झालं की 3-3.5 तास उशिरा या ठिकाणी मी पोचलो. तरी देखील आपण सर्व लोक इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात. मी खरोखर रत्नागिरीकरांचा आभारी आहे. खरं तर रत्नागिरीला आल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांची आठवण होते. स्वातंत्र्यवीर सावरकर हजारो क्रांतिकारकांना ज्यांनी प्रेरणा दिली, या देशामध्ये ज्यांनी सुधाराचा विचार दिला, ज्यांनी जाती उच्छेदनाचं काम केलं, या देशामध्ये सावरकर हा एक असा परिवार होता ज्या परिवारानं अख्खा आपलं कुटुंब या देशाकरता घालवलं. मी याचा उल्लेख याकरता करतो की अजूनही या देशामध्ये काही नालायक आणि शब्द वाईट आहे पण वापरतो हरामखोर लोक असे आहेत की जे दिल्लीच्या विद्यापीठामध्ये जाऊन सावरकरांच्या पुतळ्याला काळं फासण्याचं काम या ठिकाणी करतात. आणि दुर्दैव आहे या देशात काँग्रेस सारखा पक्ष हा त्या लोकांना संरक्षण देतो. अरे जरा कधीतरी त्या ठिकाणी अंदमानच्या कारागृहामध्ये सावरकर बंधूंवर झालेले अनन्वित अत्याचार एकदा त्या ठिकाणी बघा. कशा प्रकारे त्यांनी या देशाकरता आपलं आयुष्य घालवलं हे एकदा बघा. तुम्हाला त्यांच्या नखाची देखील सर नाहीये. नालायकांनो, सावरकरांबद्दल बोलण्याची तुमची अवकात नाही आहे. आणि सावरकरांना या ठिकाणी जे लोक देशद्रोही म्हणतात, बंधू भगिनींनो, या काँग्रेस राष्ट्रवादीच्या विचारांना काढण्याकरता खऱ्या अर्थानं या देशामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांना एकत्रित होण्याची आवश्यकता आहे. मला काही पत्रकारांनी विचारलं, महाजनादेश यात्रा कशा करता? म्हणाले, यात्रा तर निघते दैवताची, पंढरपूरची यात्रा निघते पांडुरंगाच्या दर्शनाकरता, तुळजापूरची यात्रा निघते आई तुळजाभवानीच्या दर्शनाकरता. मग तुम्ही यात्रा काढली ती कोणत्या दैवताच्या दर्शनाकरता काढली? मी पत्रकारांना सांगितलं,
आमचे नेते माननीय मोदीजींनी आम्हाला सांगितलंय आपलं दैवत एकच आहे। या महाराष्ट्राची 12 कोटी जनता या जनतेच्या दर्शनाकरता ही महाजनादेश यात्रा घेऊन आलोय। मला पुन्हा तो पत्रकार म्हणाला, कशा करता एवढी मेहनत करता? आता विधानसभेत काय होणार सगळ्यांना माहिती आहे। तुमचंच सरकार निवडून येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोदीजींच्या नेतृत्वात तुमच्या पैलवानांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या पैलवानांना अशी धोबी पछाड दिली की आता त्यांचा कोणी पैलवान उभा राहायला तयार नाही, कोणी तेल लावायला तयार नाही, कोणी कुस्तीच्या घोड्यात उतरायला तयार नाही। तुमचे पैलवान तेल लावून तयार आहेत, मग कशा करता यात्रा काढता? बंधू भगिनींनो, मी त्यांना सांगितलं भारतीय जनता पक्षामध्ये यात्रेची मोठी परंपरा आहे। आम्ही विरोधी पक्षात असलो तर संघर्ष यात्रा काढतो आणि सत्ता पक्षात असलो तर संवाद यात्रा काढतो। ही संवाद यात्रा आहे। जनतेमध्ये जाऊन 5 वर्षामध्ये जनतेकरता काय केलं ते जनतेसमोर मांडायचं, जनतेचं म्हणणं ऐकून घ्यायचं, या ठिकाणी संवाद करायचा आणि पुन्हा एकदा जनतेचा जनादेश घ्यायचा। याकरता ही यात्रा घेऊन आपण निघालो आहे। खरं तर काही पक्षांनी यात्रा काढल्या आहेत, काँग्रेसने यात्रा काढली आहे, राष्ट्रवादीने यात्रा काढली आहे, पण त्यांच्या यात्रेत आणि आपल्या यात्रेत काय फरक आहे माहिती आहे? आपल्या यात्रेकरता मैदान पुरत नाही आणि त्यांच्या यात्रेमध्ये मंगल कार्यालय देखील भरत नाही, कारण 15 वर्ष या महाराष्ट्रातली सत्ता त्यांना दिली। सत्तेची माजुरी आणि मुजुरी इतकी होती की जनतेला विसरले। आता जनता त्यांना विसरली। पुढचे 25 वर्ष त्यांना सत्तेत येण्याची संधी आता ही जनता देणार नाही। पण बंधू भगिनींनो, हे लोक अजूनही सुधारले नाही। काय म्हणतात? जनता तर आमच्या सोबत होती, आम्हाला EVMच्या मशीनने हरवलं। अरे कोणीतरी यांना सांगा, EVM ही मशीन आहे, वोट मशीन देत नाही, वोट जाणारा व्यक्ती देतो आणि जाणाऱ्या जनाच्या मनामध्ये एकच नाव आहे, मोदी मोदी मोदी, आणि त्यामुळे गेल्यानंतर तो कमळाचंच बटन दाबतो। पण यांची अवस्था कशी आहे? यांची अवस्था वर्गातल्या त्या बुद्धू मुलासारखी आहे, जो परीक्षेला जातो, अभ्यास केला नसतो, चुकीची उत्तरं लिहितो, नापास होतो, 0 मार्क मिळतात, घरी गुणपत्रिका येते। वडील विचारतात, अरे नालायका, तू या ठिकाणी 0 मार्क मिळवले, तू नापास कसा झाला? तर पोरगा म्हणतो, काय सांगू बाबा, मी तर मेरिटमध्येच येणार होतो, पण माझा पेन नालायक निघाला म्हणून मी नापास झालो। असे काँग्रेस राष्ट्रवादीचे नापास मुलं या ठिकाणी सांगतात। EVMच्या मशीनमध्ये बिघाड आहे, EVMच्या मशीनमध्ये बिघाड नाही आहे, यांच्या खोपडीमध्ये बिघाड आहे। यांना समजत नाही जनतेला काय हवंय आणि म्हणून आता जनता यांना भीक घालणार नाही। बंधू भगिनींनो, माझा हा दावा नाही की गेल्या 5 वर्षात सगळं बदललं, माझा हा दावा नाही महाराष्ट्राचे प्रश्न संपले, माझा हा दावा नाही महाराष्ट्रातली सगळी दुःख संपली, पण एक दावा माझा निश्चित आहे, 15 वर्षाचं काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार, या 15 वर्षाचा त्यांच्या सरकारमध्ये झालेल्या विकास कामाचा हिशोब काढा। 5 वर्षाचं आपलं सरकार, 5 वर्षाचा आपला हिशोब काढा। त्यांच्या हिशोबापेक्षा आपल्या कामाचा हिशोब जर दुप्पट ठरला नाही तर मतं मागायला तुमच्या दरबारी या ठिकाणी येणार नाही। त्यांच्यापेक्षा दुप्पट काम गेल्या 5 वर्षामध्ये आपण या ठिकाणी करून दाखवलं। आज बघा, महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 50,000 कोटी रुपयाची मदत आपण केली। महाराष्ट्रातला शेतकरी अडचणीत आला, त्याला कर्जमाफी दिली, अवर्षणाचे पैसे दिले,
अतिवृष्टीचे पैसे दिले, विम्याचे पैसे दिले, भाताला बोनस दिला, या ठिकाणी वेगवेगळ्या पिकांकरता आपण खरेदीचा पैसा दिला. 15 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला 20,000 कोटी रुपये मिळाले आणि आपल्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला 50,000 कोटी रुपये मिळाले. ते वर्षाला 1200 कोटी द्यायचे, आपण वर्षाला 10,000 कोटी रुपये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला दिले. या महाराष्ट्रामध्ये सिंचनाची कामं असो, रस्त्यांची कामं असो, मोठ्या प्रमाणात कामं आपण या ठिकाणी केली. आपण जर बघितलं या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये या ठिकाणी 41,000 शेतकऱ्यांना 93 कोटी रुपयाची कर्जमाफी आपण त्या ठिकाणी दिली. आपण जर बघितलं मोठ्या प्रमाणात रस्त्यांची निर्मिती केली. 5 वर्षामध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून 3,000 कोटी रुपयाचे 30,000 किलोमीटरचे ग्रामीण रस्ते आपण तयार केले. हा देखील बंधू भगिनींना एक रेकॉर्ड आहे. आजपर्यंत भारताच्या इतिहासामध्ये कुठल्याही राज्याने 5 वर्षामध्ये 10,000 किलोमीटरचे रस्ते देखील केले नाहीत. आपण 30,000 किलोमीटरचे मुख्यमंत्री ग्राम सडकचे रस्ते केले. अगदी आपण एकटा आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 1639 किलोमीटरचे रस्ते हे 5 वर्षामध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतनं आपण केले. आपण 20,000 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग या ठिकाणी केले. आपल्याला माहिती आहे मुंबई ते गोवा रस्ता, या रस्त्याचं काम वेगानं सुरू केलं. आज आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या 205 किलोमीटरपैकी 45 किलोमीटरचं काम पूर्ण झालंय. 97% जमिनीचं अधिग्रहण झालंय. गेले 3-4 महिने सातत्याने पाऊस पडत असल्यामुळे हे काम थोडं मंदावलंय, पण पाऊस संपल्यानंतर अत्यंत वेगानं हे काम आपण पूर्ण करू आणि मुंबई ते गोवा हा रस्ता केवळ 2 राज्यांना जोडणारा रस्ता नाही आहे. हा कोकणाच्या पर्यटनाची लाईफलाईन ठरणारा रस्ता आहे. हा कोकणाला विकासाकडे नेणारा रस्ता आहे आणि या रस्त्याचं काम या ठिकाणी आपण पूर्ण करतोय. कशाळी घाटामध्ये 2 बोगद्यांचं काम आपण करतोय, ज्यामुळे घाटाचं अंतर हे त्या ठिकाणी कमी होणार आहे. रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाचं 68 किलोमीटरचं काम या जिल्ह्यामध्ये आपण करतोय. बंधू भगिनींनो, आपण जर या जिल्ह्याचा विचार केला, सातत्याने वेगवेगळ्या प्रकारची कामं या ठिकाणी आपण केली. जयगड सारखं बंदर असेल, 6,000 कोटीची गुंतवणूक त्या ठिकाणी होते. 4 ते 5,000 लोकांना रोजगार त्या ठिकाणी मिळणार आहे. जयगड ते डिंगणी या ठिकाणी रेल्वेचा मार्ग, चिपळूण पासून पलीकडे रेल्वेचा मार्ग हे तयार करण्याचं काम आपण हातामध्ये घेतलं आणि या ठिकाणी पोर्ट कनेक्टिव्हिटी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती या भागामध्ये होताना आपल्याला दिसेल. आमचे मासेमारी करणारे जे लोक आहेत त्यांच्याकरता केंद्र सरकारने पहिल्यांदा भारताच्या इतिहासात मोदीजींनी मत्स्य व्यवसायाचं एक नवीन मंत्रालय तयार केलं आणि या मंत्रालयाच्या माध्यमातून मासेमारी करणाऱ्या आमच्या संपूर्ण मासेमारी करणाऱ्या समाजाला मदत करण्याचं काम सुरू केलं. एकट्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बंदर आणि जेटीच्या विकासाकरता 84 कोटी रुपये आपण दिले. मिरकरवाडा बंदराकरता 75 कोटी दिले. जाकिमिया, वरवडे, कासारवेली, राजीवडा, पूर्णागड, कुर्ला, जयगड या सगळ्या ठिकाणी आमच्या मासेमारी करणाऱ्या बांधवांकरता त्या ठिकाणी मूलभूत सोयी करण्याकरता केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निधी दिला. जयगडच्या जवळ वाटद येथे 917 किलो हेक्टर जमीन या ठिकाणी अधिग्रहित करून त्याच्यावर नवीन औद्योगिक वसाहत आपण सुरू करतोय आणि या औद्योगिक वसाहतीमुळे या रत्नागिरी जिल्ह्यातल्या आमच्या युवकांच्या हाताला काम मिळेल, इथे रोजगार मिळेल आणि या रोजगाराच्या माध्यमातून या ठिकाणचा मोठा विकास हा करण्याचं काम आपण या ठिकाणी करतोय. खरं म्हणजे आपण जर बघितलं तर या रत्नागिरी शहराकरता 63 कोटी रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना आपण मंजूर केली.
घनकचरा व्यवस्थापनाची योजना मंजूर केली, STPच्या करता आपण पैसा दिला, जिल्हा रुग्णालय 100 खाटांचं, महिला रुग्णालय 100 खाटांचं, फार्मसी कॉलेज यासह 70 कोटी रुपये देऊन अनेक इमारतींचं काम या रत्नागिरी शहरामध्ये आपण पूर्ण केलं। या रत्नागिरी जिल्ह्यांकरता जी कामं आपण केली याची सगळी यादी जर मी या ठिकाणी वाचली तर कदाचित मला पाऊण तास ती यादीच वाचावी लागेल आणि माझ्याजवळ वेळेची कमतरता आहे। पण बंधू भगिनींनो, या कोकणाच्या विकासाकरता आणि विशेषतः आपण सिंधुदुर्गला पर्यटन जिल्हा घोषित केलाय, पण तेवढंच पर्यटन हे रत्नागिरीमध्ये सातत्याने मागणी होते, रत्नागिरीलाही पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केलं पाहिजे। मी आजच या ठिकाणी घोषणा करतो की रत्नागिरीला देखील पर्यटन जिल्हा म्हणून रत्नागिरीला देखील पर्यटन जिल्हा म्हणून या ठिकाणी मान्यता देण्यात येईल। आपण बघितलं असेल गणपती पुळ्याचा विकास आराखडा आपण मंजूर केला आणि त्याच्याकरता देखील 102 कोटी रुपये आपण मंजूर केले आणि त्या माध्यमातून तिथे अनेक सोयी आपण तयार करतोय। एकीकडे मोठ्या प्रमाणात पर्यटक आले पाहिजे, उद्योग आले पाहिजे, आमच्या हाताला काम मिळालं पाहिजे, हा प्रयत्न आपण सुरू केला। बंधू भगिनींनो, गेल्या 5 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये 18,000 गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजना आपण तयार केल्या। या महाराष्ट्रामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये 7 लाख लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेचं घर बांधून दिलं, अजून 4 लाख लोकांना घर बांधण्याकरता पैसा दिला, शहरामध्ये 5 लाख घरं बांधतोय। आपला प्रयत्न असा आहे SECCच्या यादीत ज्याचं नाव आहे त्या प्रत्येक बेघराला 2019 मध्ये घर द्यायचं, ज्याचं नाव नाही त्याचं नाव नोंदवून घ्यायचं आणि 2021 सालापर्यंत या महाराष्ट्रामध्ये एकही व्यक्ती बेघर राहणार नाही, प्रत्येकाला त्याचं स्वतःचं घर असेल हे नियोजन आपण या ठिकाणी केलं। आपले नेते माननीय मोदीजींनी सांगितलं, जात पाहू नका, पंथ पाहू नका, धर्म पाहू नका, भाषा पाहू नका, प्रत्येक गरीबाचा विकास करा। गरीबाला घर मिळालं पाहिजे, पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे, इलेक्ट्रिक कनेक्शन मिळालं पाहिजे, शौचालय मिळालं पाहिजे, गॅस मिळाला पाहिजे, तेच काम आपण सुरू केलं। आज ग्रामीण भागामध्ये कोणी घराकरता अतिक्रमण केलं असेल ते अतिक्रमण नियमित करून त्याला मालकी हक्काचा पट्टा देतोय, गायरान जमिनीवर देखील मालकी हक्काचा पट्टा देतोय। शहरातल्या झोपडपट्टीमध्ये एखादा व्यक्ती राहत असेल, सरकारी जमिनीवर असेल, त्याचा मालकी हक्काचा पट्टा देतोय। घर जर कच्चं असेल 2.5 लाख रुपये घर बांधण्याकरता देतोय, बांधकाम कामगार असेल 4.5 लाख रुपये घर बांधण्याकरता देतोय। प्रत्येक गरीबाला घर देण्याचं स्वप्न या महाराष्ट्रामध्ये आपण पूर्ण करतोय। बंधू भगिनींनो, या महाराष्ट्रामध्ये मागे जात असलेला महाराष्ट्र पुढे आणण्याचं काम आपण केलं। जेव्हा आपण सत्तेवर आलो, शिक्षणाच्या मध्ये हा महाराष्ट्र कधी 13वा, कधी 14वा, कधी 18व्या क्रमांकावर होता। 3 वर्षामध्ये या महाराष्ट्राला देशामध्ये 3ऱ्या क्रमांकावर आपण आणलं आणि पुढच्या वर्षी हा महाराष्ट्र 1ल्या क्रमांकावर येईल। या ठिकाणी विनोद तावडेजी बसले आहेत, अनेक दिवस या विभागाचा कारभार त्यांनी सांभाळला आणि खऱ्या अर्थानं या विभागाच्या माध्यमातून शिक्षणामध्ये मूलभूत परिवर्तन आपण केलं। आज मूल्य शिक्षणाची सुरुवात आपण केली आणि आपल्या बदललेल्या शिक्षण पद्धतीमुळे काय परिणाम झाला, देशामध्ये सरकारी शाळा सोडून मुलं खासगी शाळेत जातात। महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 वर्षामध्ये 1 लाख मुलांनी खासगी शाळा सोडून जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेतला। एक रिव्हर्स मायग्रेशन या महाराष्ट्रामध्ये आपण सुरू केलं। बंधू भगिनींनो, आरोग्यामध्ये 6वा असलेला महाराष्ट्र 3रा आला, उद्योगामध्ये 6वा असलेला महाराष्ट्र देशात पहिला आला, गुंतवणुकीत 4था 5वा असलेला महाराष्ट्र देशामध्ये पहिला आला,
रोजगारामध्ये 6वा-7वा असलेला महाराष्ट्र देशात पहिला आला। देशामध्ये गेल्या 5 वर्षात जेवढी रोजगार निर्मिती झाली त्यातली 25% रोजगार निर्मिती एकट्या महाराष्ट्राने या ठिकाणी केली आणि महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला। आज सगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र पुढे चाललाय। आपल्याला कोकणाला आणि महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे। याकरता अनेक आपण या ठिकाणी कामं हातात घेतले आहेत। या रत्नागिरीचा एअरपोर्ट त्याचा आपण विकास करतोय, त्याचा MIDC सोबत करार करून त्या ठिकाणी उडानच्या अंतर्गत नवीन विमानं सुरू करायचा आमचा निर्णय आहे। उडान 3 मध्ये रत्नागिरीचा एअरपोर्ट घेतलाय। एकदा विस्तारीकरणाचं काम झालं की रत्नागिरीवरनं देखील थेट विमान हे या ठिकाणी देशाच्या अन्य भागामध्ये जाईल, त्याचा पर्यटनाला मोठा फायदा मिळेल। बंधू भगिनींनो, मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एक बलशाली राष्ट्र तयार होत आहे। आपण बघा, आज या राष्ट्राकडे वाकडी नजर करून कोणी पाहू शकत नाही। 70 वर्षापासून आपल्या मनामध्ये एक शल्य होतं, आपलं एक दुःख होतं। जम्मू आणि काश्मीर जो आमच्या भारताचा अभिन्न अंग आहे, 370 मुळे त्याला वेगळा दर्जा दिला होता। भारतातला कोणी व्यक्ती जम्मू काश्मीर मध्ये सुईच्या टोका एवढी जमीन घेऊ शकत नव्हता, तिथे शिक्षण घेऊ शकत नव्हता, तिथे रोजगार करू शकत नव्हता। बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जम्मू काश्मीरला लागू नव्हतं, भारताचे कायदे जम्मू काश्मीरला लागू नव्हते। भारताच्या तिरंग्याच्या ऐवजी त्या ठिकाणी जम्मू काश्मीरचा झेंडा हा त्या ठिकाणी फडकवला जायचा। या देशामध्ये दुसरा देश 370च्या माध्यमातून तयार करण्याचं काम हे काँग्रेस राष्ट्रवादीचं पाप होतं। पण बंधू भगिनींनो, या देशामध्ये नरेंद्र मोदी नावाचा एक वाघ तयार झाला, ज्या वाघानं 370 कलम रद्द करून टाकलं आणि जम्मू काश्मीरला भारताचं अभिन्न अंग केलं। या 15 ऑगस्टला ज्यावेळी मुंबईमध्ये मी तिरंगा झेंडा फडकवला, दिल्लीमध्ये मोदीजींनी तिरंगा झेंडा फडकवला। 70 वर्षानंतर पहिल्यांदा पूर्ण आन बान शाने सहित श्रीनगरला तिरंगा झेंडा फडकला, जम्मूला तिरंगा झेंडा फडकला। मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एक बलशाली राष्ट्र तयार होत आहे। त्यांच्याच नेतृत्वात एक समृद्ध महाराष्ट्र तयार करायचा आहे। या समृद्ध महाराष्ट्राचा जनादेश मागण्याकरता या रत्नागिरीमध्ये मी आलो आहे। सांगा, तुमचा जनादेश आहे का? अरे आवाज जोरात सांगा, तुमचा जनादेश आहे का? तुमचा आशीर्वाद आहे का? तुमचा आशीर्वाद मोदीजींना आहे का? तुमचा आशीर्वाद मला आहे का? तुमचा आशीर्वाद विनोदजींना आहे का? तुमचा आशीर्वाद रवी चव्हाणला आहे का? तुमचा आशीर्वाद प्रसाद लाडला आहे का? तुमचा आशीर्वाद विनय नातूंना आहे का? तुमचा आशीर्वाद भावबाबांना आहे का? तुमचा आशीर्वाद प्रमोद चठारला आहे का? मग तुमचा आशीर्वाद हाच जनादेश समजून मुंबईला जातो। मुंबईच्या विधान भवनावर भाजपा महायुतीचा झेंडा लावतो आणि पुन्हा तुमचे आशीर्वाद घेण्याकरता याच रत्नागिरीला परत येतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।